Congratulations for 5,000 subscribers. काय म्हणतोय? लाईट्स आम्ही बंद करून गेलेलो. अच्छा. हाय हॅलो, कसे आहात सगळे? आय होप सगळे मजेतच असाल. अगेन पॅकिंग मोडमध्ये आलेले आहे कारण उद्या आहे राहुला मंथनची सुट्टी आणि आता आम्हाला कुठलीही सुट्टी असली की लगेच पहिले ठाण्याला चला असं असतं. सो त्याचंच पॅकिंग करते. ॲज युजल आमचे कपडेच घेतले आणि आज फक्त नवीन गोष्टी घेऊन जाते ते म्हणजे इथला एक छोटासा कुकर आणि हा जो डोश्याचा तवा आहे तो घेऊन जाणार आहे कारण आज मी तिथे डोसे करणार आहे. सो ते माझं फक्त पॅक करायचं राहिलंय. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता राहुला डायरेक्ट परवा स्कूल आहे. सो आम्ही म्हणतो डायरेक्ट सकाळी तिकडनं निघून राहुला स्कूलमध्ये सोडूया. त्यामुळे राहुची स्कूलची सुद्धा इथे सगळी तयारी घेतली आहे आणि पुष्करचं ऑफिस आहे सो तो तिकडनं करणार आहे. सो त्याची सुद्धा लॅपटॉपची ही बॅग घेतली आहे. आणि निघायच्या आधी काल जे आपले चॅनलचे 5,000 सबस्क्रायबर कंप्लीट झाले त्या निमित्ताने आई पप्पांनी आम्हाला हे बेल्जियन वॉफल गिफ्ट केलेलं आहे. छोटंसं सेलिब्रेशन. सो ते आम्ही मस्त कट करून खाऊन आम्ही निघणार आहोत. ऍक्च्युली काय झालं, अरे आम्ही सकाळी आज लवकर आलो ना, काल जे बाहेर गेलो होते आणि म्हटलं आता मॉन्जिनिस वगैरे कुठे जायचं आणायला केक, तर मला पटकन सुचलं की इथे वॅफल येतं. आता म्हटलं आज वॅफलचंच केक नेऊया. येस. सो अशा प्रकारे वॉफल आणलेला आहे. आमचं फेवरेट आहे. अंकिताला तर खूपच आवडतो बेल्जियन वॉफल. आणि स्पेशल फॉर अंकिता आईने आणलेला आहे. आणि मी आज पहिल्यांदा खाणार आहे. हा राहू, चला रेडी जायचं ना? हो रेडी आहे मी. ते याचे 5,000 झाले तर 10,000 टार्गेट करायचं. येस. लगेच नेक्स्ट टार्गेट लवकर 10,000. 4 आणि 5 मध्ये एक आठवडा होता फक्त. एक आठवड्यात 4,000 झाले होते. हो 4,000. 4 आठवड्यात 5,000 वाढायला पाहिजे. बरोबर टोटल 10,000 व्हायला पाहिजे. तर पप्पांनी आशीर्वाद दिलेले आहेत आपल्या चॅनलला. बॅग्स वगैरे रेडी आहेत आणि आता केक येतो वॉफल केक. अच्छा वॉफल केक. हा. ओके हा बोल ना. अरे हे कशाबद्दल? आशीर्वाद. अरे तू कशाला नमस्कार करतोय? तू बोललास ना पप्पांनी आशीर्वाद दिले. अच्छा तोही आशीर्वाद घेतोय वाटतं. क्या बात हो का. आणि हा फ्लेवर आहे आल्मंड ब्राउनी. आई घेऊन आली. सगळ्याच वेळेस आम्ही जसं करतो तसं या वेळेला केक कटिंग करणार. वॉफल केक. हा काय म्हणणार आहे राहू तू? कॉंग्रॅच्युलेशन 5,000. अच्छा हॅपी बर्थडे सारखं. आणि इथे केक कटिंगची अरेंजमेंट केलेली आहे अंकिताने. चला आई पप्पा आहे. ये रे. कॉंग्रॅच्युलेशन 5,000. क्या बात है. Congratulations for 5,000 subscribers. घे शनी तू काय ना. क्या बात है. थँक्यू. कॅपिला बोलो लाईनीत जायचं. वाव. अरे वा. आज बनव दे. मस्त. वाव. थँक्यू. अब्बा थोडं गोड नाही जास्त. खेळ नव्हते त्याच्यात. चलो. चलो केक खाऊन झाला मस्त आमचा आणि आता आम्ही फायनली निघतो. होमवर्क दिला ना काही तिथे घेतलाय. तिथे घेतलाय अभ्यास. मेसेज केला ना टीचरने की आई मला होमवर्क दे. टर्फ वर जाय. मी ऑफिस सोडून देतो आता. रिझाईन करतो. हा तुला टर्फ वरच घेऊन जातो सारखं. चालेल ना? त्याला तर मी जातो. ऑफिस आहे मला तिथे जाऊन. काम करतो ऑफिस कर आणि आई आणि मी जातो. हा चालेल. प्लॅन त्याचा ठरलेला आहे. हा अशा प्रकारे मस्त 5,000 सबस्क्रायबर्सचं सेलिब्रेशन करून आम्ही निघालेलो आहोत. आणि जो व्लॉग आज मी अपलोड केलेला आहे 5,000 सबस्क्रायबर्स कंप्लीट झाल्याचा, त्यावरती तुम्ही सुद्धा मला भरपूर कमेंट्समध्ये आम्हाला खूप छान छान विशेस केलेले आहेत. त्यासाठी तुम्हाला सगळ्यांना माझ्यातर्फे आणि पुष्करतर्फे थँक्यू सो मच. आणि अजून एक गोष्ट मला इथे मेन्शन करायची आहे की कालच्या ब्लॉगमध्ये आम्ही सांगितलं होतं की 5,000 सबस्क्रायबर कोण आहे हे जर कोणाला माहिती असेल तर तुम्ही आम्हाला ते कमेंट सेक्शनमध्ये कळवा. सो अपर्णा नाईक ताई, अश्विनी मालुसरे ताई, संपदा देशपांडे ताई आणि अर्जुन या आय डीवरनं मला कमेंट आले आहेत की अंकिता मी आहे 5,000वी सबस्क्रायबर किंवा ताई मी आहे 5,000वा सबस्क्रायबर. ते आकडे पटापट वाढत असतात त्याच्यामुळे मलाही माहिती नाही आहे की नक्की कोण आहे. पण तुम्ही एवढं छान आम्हाला रिस्पॉन्ड केलं त्यासाठी तुम्हाला सगळ्यांना थँक्यू सो मच. फायनली आम्ही पोहोचलेलो आहोत.
आलेलो आहोत. तर जसं तुम्ही बघितलं आम्ही घरी पोहोचलेलो आहोत. आता जरा पटकन फ्रेश होते, राहुलला सुद्धा फ्रेश करते. थोडंसं ना आम्हाला येताना ट्रॅफिक लागलं होतं आणि त्यामुळे थोडंसं झालं असं आहे की आमची लंचची वेळ गेली आहे पुढे, पण आम्हाला भूक लागली आहे. सो लंच सुद्धा करून घेणार आहोत. तर मस्त लंच झालंय आणि अंकिताची आता कामं सुरू आहेत, अनपॅकिंग करते. येस, जे येताना सगळं घेऊन आले होते, कुकर, एक छोटी कढई आणलेली, मेन म्हणजे हा नवीन घेतलेला तवा, आणि मी काय बरं अजून काहीतरी घेऊन आली, डोसे करणार आहे त्याच्यासाठी हा कालथा. मेन म्हणजे काय आणलं नाहीयेस ते सांग, म्हणजे काय काय लागणार आहे तुला आणायचंय ना. हो ते तर मी सांगतेच आहे. आता हे तर सगळं बेसिक झालं आणि मेन तर मला डोश्याचं पीठ ऑर्डर करायचंय. त्यानंतर चटणी तर नाही करणार आहे मी, कारण मिक्सर वगैरे नाही आहे. पण सांबारासाठी डाळ आणि मेन फोडणीची सगळी तयारी, कांदा, टोमॅटो, हे सगळे प्रकार मी ऑनलाईन ऑर्डर करणार आहे आणि आल्यानंतर तुमच्याबरोबर शेअर करेनच. येस, ओके, चलो. याचं बघ काय राहू काय खेळतोय, हे काय जादू करतोय. जादू. अच्छा, मॅजिशियन आहे का तू. अच्छा, हे कप्स तू जादूने आणले, हे कप. मग एक काम कर ना, जादूने ते, जादूने जरा मला सांबार करायचंय ना, त्याच्यासाठी डाळ, टोमॅटो, कांदा सगळं जरा मागव ना. जादू मॅजिकने मागवून दे आम्हाला. मग आलं का, कुठे बघू, सगळं सामान काय नाही आलं. दिसत आहे कुठे. आणि फायनली अंकिता आता ते ऑर्डर करते. मगाशी तुम्हाला जे सांगितलं ते सगळं डोसा वगैरे करायचा तर सगळं पाहिजे. सो टोमॅटो, कांदा, थोडीसं कढीपत्ता, कोथिंबीर, त्यानंतर बाकी जे जे काही काही लागणार आहे ते सगळं. तर जे जे मी मगाशी ऑर्डर केलं होतं ते सगळं आलेलं आहे. त्यात दूधसुद्धा मी मागवलेलं, ते मी इथे लगेच तुम्ही बघू शकता तापवायला ठेवलं आहे, कारण राहुलला दूध हवं आहे. आणि बाकी मी काय काय मागवलं आहे हे सुद्धा पटकन दाखवते. सो जसं मी म्हटलं की भाज्या मागवायच्या होत्या, त्यात मी ही कोथिंबीर मागवली आहे. त्यानंतर आता इथे सगळंच नवीन आहे. सो लाल तिखट, सांबार मसाला, सगळं ऑनलाईन. सगळं ऑनलाईन. तुरीची डाळ, ही जरा फुलं मागवली आहेत. म्हणजे बरेच जण मागवत असतील, पण आमच्यासाठी हे नवीन आहे. आमच्यासाठी आम्हाला, कारण आम्ही सगळं जाऊन आणतो सध्या, आणि इथे आल्यावर आम्हाला सगळं ऑनलाईन हे अवेलेबल होत आहे. येस. त्यानंतर हळद मागवली आहे, टोमॅटो, मीठ, हिंगाची डब्बी, तेल, डोशाचं पीठ. हे मेन आहे आज हे मेन आहे. बापरे, कढीपत्ता बघ केवढा आलाय. कितीचा मागवला होता. 10 रुपयाचा. एवढा 10 रुपयाचा बरंच आला. मग घेऊन जाऊया घरी परत. एक मला छान ऑप्शन मिळालेला ऑनलाईन, तिथे त्यांचा सांबार ओनियन असाच ऑप्शन होता. सो असे छोटे छोटे ओनियन्स आलेत यात. तुम्हाला अंकिता खुश दिसत असेल, कारण तिला हे सगळं ऑनलाईन मिळालं आज. मला कुठे जायला लागलेलं नाहीये. छान सगळं. पण खरंच जसं मी म्हटलं की जागा बदलते, तिथल्या गोष्टी बदलतात, तसं आम्ही सुद्धा इथे आता हळूहळू सेट होतो. प्रत्येक वेळेला जेव्हा आम्ही इथे येतो तरी आमच्या दोघांच्या मनात धाकधूक असते, आपण हे आणलंय का, किंवा हे कसं होईल. आता आज जसं मी म्हटलं, मी फर्स्ट टाइम इथे कुकिंग करणार आहे, सो त्या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन मी मागवलेलं आहे. हे सगळं, ही मोहरी आहे. आज तर मी एवढंच मागवलंय. ऑनलाईन शॉपिंग एवढं झालेलं आहे. पाण्याच्या बाटल्या, ते एक वॉटर प्युरिफायर किंवा झिरो बी मिळतं जे आपलं, ते अजून इथे लागलेलं नाहीये, म्हणून आम्ही प्रिफर करतोय की बिस्लेरी मिनरल वॉटर. आणि जसं मी आता म्हटलं की नवीन घर आहे, सो प्रत्येक वेळेला येताना थोडंसं टेन्शन असतं की हे बरोबर होईल ना, किंवा ही गोष्ट बरोबर आहे ना. तसं मी आता इथे तिसऱ्यांदा येते, पण आज दुपारपासून बऱ्यापैकी गोष्टी सेट झाल्यात. तुम्ही बघितलं असेल, जेव्हा आम्ही पहिल्या आठवड्यात आलो होतो तेव्हा थोडंसं सामान घेऊन आलो होतो. नंतर जेव्हा मी आले तेव्हा हे कुकटॉप घेऊन आले, आणि आज आता येताना मी प्रॉपर सेट होते की मला काय काय घेऊन जायचंय. सो तुम्हाला जसं दाखवलं की आज कुकर, एक कढई, आणि आता मी ह्या सगळ्या गोष्टी मागवलेल्या आहेत. आणि ते आपल्या प्रत्येकालाच होतं, नवीन जागा, नवीन गोष्ट, तिकडची ती सगळी गोष्ट अडॅप्ट करणं. बट छान सेट झाली आहे. आणि आता मी डिनरच्या तयारीला लागणार आहे. पुष्कळचं सुद्धा थोड्या वेळात ऑफिस सुरू होईल.
आज हा ब्लॉग इथेच थांबवते. भेटूया माझ्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. सी यू अगेन. बाय. हे सगळं ऑनलाईन मिळतं हे माहिती होतं, पण आपण कधी मागवलं नव्हता, अनुभव नव्हता. आज आपण फायनली हे सगळं. किती गरम झालं. प्रथम पहिले राहुलला दूध देते मी. येस राहुल, दूध रेडी तुझं. चलो चलो बाय बाय. बाय बाय.